पुण्याच्या नसरापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला आणि यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नये असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। या संदर्भात कायद्यात योग्य तो बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी न्याय विभागाला दिलेले आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील सुमारे 80 ते 90% आरोपी सध्या पॅरोलवर आहेत, ज्यामुळे सरकारनं अधिक कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला। आधीचा कायदा हायकोर्टानं रद्द केल्यानं लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात पुन्हा एकदा कठोर कायदा आणण्याची सरकारची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आपण पाहूया। उच्च न्यायालयामध्ये देखील अशा प्रकारचे जे वारंवार बलात्काराचे, अत्याचाराचे, खुनाचे आरोपी जे आहेत त्यांना पॅरोलवर ते सुटता कामा नयेत, पॅरोलवर त्यांना सोडू नये अशा प्रकारची विनंती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून कोर्टाला केली। मुख्यमंत्री महोदय सातत्याने यावर त्यांचंही लक्ष आहे आणि या केसमध्ये अगदी प्रत्येक पुरावा गोळा करून फुल प्रूफ अशी केस ही जी आहे कोर्टासमोर चार्जशीट 2 आठवड्याच्या आतमध्ये सबमिट करण्याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशीची शिक्षा सजा व्हावी अशा प्रकारचं पूर्णपणे चार्जशीट तयार करून कोर्टाला सादर केली जाईल। तर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यावर काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सरकारच्या वतीने की असे जे व्यापारी, असे जे आरोपी आहेत सांगायचं ना दादा, अशा ते लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाचे आहेत, 3 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये। कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा तशा घटना करतायत, तसेच प्रकार करतायत, तसेच अत्याचार करतायत आणि म्हणून या संदर्भामध्ये सुचर्चा झाली आणि या संदर्भामध्ये आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे विनंती करणार आहोत। आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा, शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी, सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे। तर या सगळ्याबाबत कायद्याचे अभ्यासक अनेक निकम काय म्हणतात तेही पाहूया। सरकारने जे अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे आणि ते स्वागतार्ह आहे, याचं कारण असं आहे की हे जे लैंगिक अत्याचाराचे आरोपी असतात हे अतिशय निर्ढावलेले असतात आणि अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की अशा स्वरूपाचे आरोपी पेरोलवरती बाहेर आल्यानंतर पुन्हा अशा स्वरूपाचे गुन्हे करतात आणि त्यांची जी मानसिकता असते ती कुठेतरी ठेचून काढण्याकरता अशा स्वरूपाची जी मुभा आहे, जी सर्वसामान्य आरोपींना असते, ज्यांनी पुन्हा समाजात येऊन रुळावं, अशा स्वरूपाची मुभा त्यांना नसावी किंवा त्यांना मिळू नये, त्याकरता मला वाटतं हा पाऊल उचललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाचा पाऊल असं महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नसरापूर प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला। नराधमाला हालहाल करून संपवा अशी मागणीही त्यांनी केली। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला संताप हा व्यक्त केलेला आहे। रोषामुळे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात देतात, सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टाची व्याख्या सांगावी। महिला आंदोलकांवर लाठीमार केला, ही तत्परता महिलांचं शोषण करणाऱ्यांविरुद्ध कुठे जाते? सध्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय। सत्ता मिळवणं, ती गाजवण्याचा भस्माकूर धुमाकूळ घालतोय, त्यानं महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे। राजकारण्यांना, उद्योगपतींना सत्ता हवी, लेखकांनाही सत्ता गाजवायचा मोह होतो। एशियाटिकमध्येही सत्तेची लढाई पेटते। सध्या सत्तेसाठी वाटेल ते याचं उदात्तीकरण होत आहे आणि हाच पुरुषार्थ वाटतोय। कोणीतरी बघतंय, काही केलं तर आपली घरच्यांची छितू होईल ही भीती आता नष्ट झाली। हाताबाहेर गेलेली लालसा, अधिक सत्ता, गाजवण्याची हाव, अधिक OTT, अधिक पैसा, जमिनी मागे फरफटत जाण्यानं घडी विस्कटली।
अशा शब्दात राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला. नसरापूरमध्ये नरकयातना भोगणाऱ्या चिमुरडीच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती आता समोर आली. शवविच्छेदन अहवालात चिमुरडीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचं समोर आलं. लैंगिक अत्याचार केल्यावर मुलीची हत्या करताना नराधमानं पीडित मुलीच्या तोंडात सॉक्सचा बोळा कोंबला. सॉक्स कोंबल्यामुळे चिमुरडीचा श्वास कोंडला आणि तिचा जीव गेला. तसंच तिच्या छातीवरही बळ उमटल्याचं अहवालात दिसून आलं. ससून रुग्णालयानं दिलेल्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आज समोर आल्यानं चिमुरडीची हत्या अत्यंत निर्घृणपणे झाल्याचं समोर आलं. नसरापूरमध्ये चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे विरोधात आता त्याचं कुटुंबच मैदानात उतरलं. त्याची पत्नी आणि मुलगा यांनी कांबळेच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला. या नराधमाला केवळ फाशीच नाही तर जाळून मारा, ठेचून टाका अशी मागणी त्याच्या पत्नीनं केली. तर त्याला बाप म्हणून घेण्याचीही लाज वाटते असं त्याच्या मुलानं म्हटलं. ज्या नराधमानं ज्या जागेवर त्या चिमुरडीवर अत्याचार केले तिथेच नेऊन त्याला दगडानं ठेचून मारा अशी मागणी कांबळे कुटुंबियांनी केली. नराधमाच्या कृत्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. आता तुम्ही माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. ठेचून मारला पाहिजे, फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये. त्याशिवाय असा जिवंत, न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य, अत्यंत ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत. तर न्यायव्यवस्थेला शक्य नसेल तर नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी संतापजनक मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली. हीच घटना जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी झाली असती, एखाद्या राजनैतिक माणसाच्या घरी झाली असती, तर किती दिवसात निकाल दिला असता त्यांनी, का असंच लांबणीवर ठेवलं असतं? म्हणजे सामान्य कुटुंबाच्या मुलीची न्याय व्यवस्थेमध्ये काहीही किंमत नाही असं साफ दिसून येतं यात. आमची प्रशासनाकडनं एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, त्या चिमुकलीला न्याय मिळावा. आणि जर हे होत नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही तुम्हाला दाखवून देतो की न्याय कसा द्यायचा असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.